नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर इथे माझं काय सुरू आहे, तर अक्षय तृतीयेच्या पूजेची तयारी माझी सुरू आहे. शनिवारच्या सायंकाळचा व्हिडिओ आहे हा. दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती, म्हणजेच रविवारची अक्षय तृतीया होती. तर त्याचीच बघा पूजेची जी तयारी आहे तर ती माझी सुरू आहे. बरेच लोक ना आखाजीसुद्धा म्हणतात त्याला. तर त्याच पूजेची तयारी सुरू आहे. म्हणजे त्यासाठी बघा, ज्या परसाच्या पानाच्या पात्रावळ वगैरे असतात, द्रोण असतं, माठ असतं, तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या पूजेसाठी लागतात. तर आठवडी बाजार होता शनिवारचा. आठवडी बाजारालाच गेलेली असताना तिथूनच हे जे पूजेचं जे सामान आहे तर ते मी घेऊन आलेली. कारण दुसऱ्या दिवशी मग ना सकाळपासूनच इतकी धावपळ होते आणि सकाळपासूनच इतकं जे रुटीन आहे ते बिझी असतं की दुसऱ्या दिवशी मग खरंच काहीच वेळ मिळत नाही. तर त्यामुळे आदल्या दिवशी ना ही जी सामानांची जी तयारी आहे तर ती मी करून घेतली. तर परसाच्या पानाच्या ज्या पत्रावळ असतात त्या आणि जे द्रोण आहे तर ते कॅरी बॅगला भरून ठेवले, कारण ते ना दुसऱ्या दिवशीपर्यंत सुकून जाते. सोबतच ना हा जो माठ आहे तर माठसुद्धा भरला जातो. ज्यांच्या इथे अक्षय तृतीयेची पूजा होत असेल तर त्यांना माहिती असेल की पूजेची जी तयारी आहे तर ती कशा प्रकारची असते म्हणून. तर आज ना मार्केटमध्ये एक पुन्हा आणखी दुसरी खूप छान गोष्ट झाली की तिथे ना मला आपल्या एक सबस्क्रायबर ताई भेटल्या आणि त्यांच्याशी बोलून ना खरंच खूप छान वाटलं आणि भेटूनसुद्धा खूप छान वाटलं. तर म्हटलं चला व्हिडिओच्या थ्रू ना आपल्यालासुद्धा कोणीतरी ओळखतात. तर आज ना सानूच्या मैत्रिणीला पुदिन्याच्या झाडाची कटिंग पाहिजे होती. तर तिलाच कटिंग देता देता माझ्यासाठी सुद्धा थोडासा पुदिना जो आहे तर तो मी तोडून ना अशा प्रकारे डब्यामध्ये तोडून ठेवून घेतला. कारण बघा आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि यावेळेला आपण बऱ्याचशा चटण्या वगैरे बनवतो. आंब्याची चटणी असेल किंवा पुन्हा आणखी दुसऱ्या गोष्टी बनवतो. तर त्यासाठी ना पुदिन्याच्या पानांची गरज पडते आणि सोबतच उन्हाळ्यामध्ये डिटॉक्स वॉटरसुद्धा खूप छान असतो, त्यामध्ये सुद्धा पुदिन्याचे पानं आपण घालतो. तर म्हटलं चला माझ्यासाठी सुद्धा ना हे जे पानं आहेत पुदिन्याचे तर ते तोडून डब्यामध्ये ठेवून देते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे, म्हणजेच रविवारची सकाळ आहे. बाहेर ना दाराच्या ज्या म्हणजे उंबरठ्यावर अशा प्रकारे ना छान अशी रांगोळी काढून घेतली. उंबरठा छान पुसून स्वच्छ करून घेतला. हळदीचं लेपन काही केलेलं नाही आज, कारण आज ना म्हणजे स्वयंपाकाचा जो बेत आहे तर तोच इतका असतो आणि पूजेची ना इतकी घाई असते. म्हणजे आज ना पितृतर्पणसुद्धा केल्या जातं, पूर्वजांची सुद्धा पूजा केल्या जाते. तर त्यामुळे जी देवपूजा आहे तर ती अगदी आज अशी ना शॉर्टकटमध्ये मी ठेवलेली. म्हणजे लेपन वगैरे करते मी तर तेही केलेलं नाही आणि जी आपली साधी नॉर्मल पूजा असते देवपूजा तर तीच आज होणार आहे. विशेष काही अशी देवांची एक्स्ट्राची पूजा नाही, पण आज पूर्वजांच्या पूजेची जी तयारी असते तर ती थोडीशी जास्त असते. तर हे जे माठ मी काल घेऊन आलेली होती तर त्याला ना छान असं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला स्वच्छ पाण्याने भरून ठेवून देते. कारण या माठाची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. तर पूजेच्या वेळेपर्यंत यातलं जे पाणी आहे तर ते छान असं थंड होऊन जातं आणि सोबतच पिण्याचं पाणी, स्वयंपाकाचं पाणी. तर असं सकाळी सकाळी आंघोळीच्या नंतर माझं इथे हे जे सगळं आहे तर ते चालू आहे. कारण बघा म्हणजे स्वयंपाक वगैरे करण्यासाठी आंघोळीच्या नंतरच पाणी वगैरे भरलेलं बरं असतं. तसं 24ही तास नळ चालू राहतो. यावर्षी पाण्याने तसा काही प्रॉब्लेम दिलेला नाही. नाही तर प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत जे पाणी आहे ना तर ते अगदी असं ना म्हणजे शॉर्टमध्ये कमी येतं आणि म्हणजे पाण्याचा थोडासा शॉर्टेजच असतो. पण या वेळेला ना पाण्याचा काही शॉर्टेज वगैरे नाही. बऱ्या प्रमाणामध्ये 24ही तास दोन्ही नळांना पाणी चालू आहे. तर पाण्याचे जे भांडे होते तर ते आधी भरून घेतले आणि सोबतच वड्याची डाळ काही मी रात्री भिजत घातलेली नव्हती, तर वड्याची डाळसुद्धा भिजत घातली. म्हणजे आजच्या दिवशी वडेसुद्धा बनवावे लागतात. समोर आता हळूहळू थोडं थोडं जसजसं म्हणजे जमेल माझ्यानं तसतसं मी शूट केलेलं आहे तर ते तुमच्यासोबत समोर शेअर करणार. तर वड्यांची डाळसुद्धा भिजत घालून घेतली. 2 तास पुरेसे असतात वड्यांची डाळ भिजण्यासाठी आणि सोबतच पणंसुद्धा बनवावं लागतं आजच्या दिवशी. बरेच लोक पिकल्या आंब्याचा जो आमरस असतो तर ते बनवतात, पण आमच्या इकडे ना अशा प्रकारे कच्च्या आंब्याचे जे म्हणजे कच्च्या आंब्याचं जे पणं असतं तर ना ते बनवतात. तर त्यासाठी ना आंबेसुद्धा मी उकळायला ठेवले. म्हणजे सकाळपासून ना जसजसं जे जे काम हाताला येईल ते ते काम इथे करणं माझं चालू आहे. कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं आजच्या स्वयंपाकाचा जो मेनू आहे तर तो बराच असतो. पूजेची सुद्धा तयारी जास्तच असते. तर त्यामुळे जे काम हाताला येईल जसं जमेल म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने सोपं होईल त्या पद्धतीने काम करण्याचा माझा प्रयत्न असतो.
कारण बघा वेळेवर आपल्याला पूजासुद्धा आटोपायची असते, पूजेची मांडणीसुद्धा करायची असते, स्वयंपाक असतो, घरातले कामं असतात. तर या सगळ्या गोष्टी असतात. तर अशा वेळेला बघा जसं जसं मला सोपं वाटेल आणि जसं जसं मला जमेल तसतसे कामं जी आहेत तर ते मी आटोपण्याचा प्रयत्न करते. तर इथे हळूहळू स्वयंपाकाची जी तयारी आहे तर ती माझी चालू आहे. सकाळी सकाळी त्यांच्या हाताने दहीसुद्धा मागवून घेतलेला होता. तर दही थोडंसं जास्तच मागवला, कारण बघा सध्या आता ना ऊन इतकं तापत आहे. तर त्यामुळे घरी म्हणजे शाळकरी मुलं असतील किंवा कोणी बाहेर जाणारे असतील तर आपण त्यांना थोडंसं ताक किंवा दही वगैरे देतोच. तर त्याच याच्याने आणि सध्या उन्हाच्या याच्यात तर मी म्हणेन की बाहेर जाणाऱ्यांना लिंबू पाणी किंवा ताक, आंब्याचं पन्हं असं काहीतरी थंड पेय जे आहे तर ते तुम्ही देत चला. कारण उन्हामुळे उष्माघाताचा आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टींचा ना असा प्रॉब्लेम होतो. तर त्यामुळे शरीराला ज्या ज्या गोष्टी थंड ठेवतात त्या त्या गोष्टींचा समावेश आपल्या जेवणामध्ये नक्की करायचा. तर इथे भाजीसुद्धा फोडणी करून घेतली आणि जे आंबे आहेत तर ते सुद्धा छान शिजलेले होते. आणि यावेळचे जे आंबे आहेत तर ते ना इतके मासाडू आंबे होते की म्हणजे इतकं छान पन्हं झालं. 1 किलो आंबे आणलेले पण 1 किलोमधूनच इतकं छान असं ना पन्हं झालं. तर पन्हंसुद्धा बनवून घेतलं. जी डाळ मी सकाळी भिजत घातलेली होती तर ती डाळसुद्धा छान अशी म्हणजे भिजून पूर्ण तयार झाली होती. तर त्यातलासुद्धा त्याला धुवून ना पाणी वगैरे निथरण्यासाठी ठेवते. म्हणजे पुन्हा आपले बाकीचे कामं करेपर्यंत यातलं जे पाणी आहे तर ते पूर्ण असं निथळून जातं आणि डाळ वाटण्यासाठी शब्द थोडे इकडच्या तिकडे होत आहेत. डाळ वाटण्यासाठी अगदी रेडी असते. सोबतच शेवयासुद्धा उकडून घेतल्या. नवीन शेवया आहेत ह्या. ज्याही वेळेला आपण शेवया उकडतो त्यावेळेला माठातलं थंड पाणी या शेवयांवर ओतून घ्यायचं. तर स्वयंपाक सुरूच होता. तोपर्यंत इथे पूर्वजांच्या आगमनाची सुद्धा तयारी करून घेतली. छान दिवा, धूप, म्हणजे पाण्याने भरलेला तांब्या तर असा मी बाहेर ठेवलेला. आणि त्यानंतर पुन्हा आणखी माझा जो स्वयंपाक आहे तर तो कंटिन्यू केला. तर ज्याही कुरवड्या वगैरे असतात, गव्हाच्या चिकाच्या कुरवड्या आहेत ह्या आणि सोबतच पापड, वडे, पुऱ्या, तर असं सगळं जे आहे तर ते इथे माझं बनवणं चालू आहे. भाजीमध्ये ना मसाल्याच्या वांग्याची भाजी मी बनवलेली. मुलांसमोर 2 ऑप्शन ठेवलेले की पनीर खायचं आहे की दुसरी काही मसाल्याची भाजी बनव. तर म्हणाले की मसाल्याची वांगे बनव. तर म्हणून मग त्यांच्याच म्हणण्यावर मसाल्याचे वांगे बनवलेले. सोबतच पुऱ्यासुद्धा तळून घेतल्या. आणि अग्नी म्हणजे आजच्या दिवशी ना अग्नीमध्ये सुद्धा नैवेद्य टाकला जातो. कारण आपला जो नैवेद्य आहे, आपला जो म्हणजे जी पूजा आहे तर ती अग्नीच्या मार्फतच आपल्या पूर्वजांपर्यंत, आपल्या इष्टदेवांपर्यंत पोहोचत असते. जो कंडा आहे म्हणजे शेणकळीचा जो कंडा आहे तर तो जोपर्यंत म्हणजे जळत होता गॅसवर तोपर्यंत मी पूजेची छान अशी मांडणी करून घेतली. आणि स्वयंपाकाचा जो मेनू आहे तर तो बघा अशा प्रकारे आजचा जो सगळा मेनू आहे तर तो आहे. आणि या स्वयंपाकासाठी ना थोडीशी लवकरच तयारी करावी लागते. कारण बघा इतकं सगळं ना बनवायचं असतं आणि त्यातल्या त्यात पुन्हा आणखी पूजा पाठ असं सगळं काय काय असतं. तर त्यामुळे थोडीशी लवकरच जी स्वयंपाकाची तयारी आहे तर ती मी केलेली. छान असा नैवेद्य काढून घेतला आणि जो कंडा आहे तर तो सुद्धा छान असा जळलेला होता. पूजेची जी तयारी आहे तर ती अशा प्रकारे करून घेतली. आजच्या दिवशी आपल्या पूर्वजांची सुद्धा म्हणजे पूर्वजांचीच पूजा केल्या जाते. सोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केल्या जाते आपल्या देवाऱ्यामध्ये. पण विशेष म्हणजे आजची जी तिथी आहे तर ती पूर्वजांच्या तर्पणासाठी खूप महत्त्वाची असते. 3.5 शुभ मुहूर्तापैकी आजचा एक शुभ मुहूर्त तो म्हणजे अक्षय तृतीयाचा. अखतीसुद्धा म्हणतात याला. असं म्हणतात की आजच्या दिवशी ज्या काही गोष्टी आपण करतो, ज्या गोष्टी घेतो तर त्या कधीही संपणाऱ्या नसतात. अक्षय म्हणजेच निरंतर चालणारं. तर त्या गोष्टी कधीही संपत नाही. आणि ज्या सेवा आपण करतो, जे दान धर्म आपण करतो तर त्या निरंतर चालू राहतात आणि त्याचं जे फळ आहे तर ते कितीतरी पटीने आपल्याला भेटतं. तर म्हणून मग आजच्या दिवशी जितक्या जमेल तितक्या आपल्या म्हणजे देवी देवतांच्या सेवा, आपल्या पूर्वजांच्या सेवा तर त्या आपल्याला करायच्या असतात. आणि आजच्या दिवशी पितृतर्पणाला सुद्धा खूप महत्त्व असतं. पूर्वजांच्या नावाने अशा प्रकारे थाळी म्हणजे स्वयंपाक करून त्यांच्या नावाने थाळी काढायची. ती थाळीनंतर मग आपण गाईला सुद्धा देऊ शकतो.
आणि सोबतच अग्नीमध्ये सुद्धा नैवेद्य टाकला जातो। आपली जी पूजा आहे, आपला जो नैवेद्य आहे, तर तो आपल्या इष्टदेवांपर्यंत, आपल्या पूर्वजांपर्यंत पोचवण्याचं जे काम आहे, तर ते अग्निदेवताच करत असतात। अग्निदेवाला साक्षी मानून आपल्याला सगळी जी पूजा आहे तर ती करायची असते। तर अशा प्रकारे बघा, जी पूजेची मांडणी आहे किंवा पूजेची जी पद्धत आहे, तर ती इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलीच असेल की कशा प्रकारे आजची ही जी अक्षय तृतीयाची पूजा आहे तर ती आमच्या इकडे केली जाते। बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते। कोणी ना म्हणजे अखंड कलश ठेवतात, बरेच लोक सोन्या चांदीचे वेगवेगळे असे ना सामान घेतात। पण सामानांपेक्षा ना म्हणजे मला आमच्या इथे म्हणजे अशा पद्धतीने जी पूर्वजांची पूजा आहे तर ती केल्या जाते। प्रत्येकाची बघा आता वेगवेगळी पद्धत असते पूजेची किंवा बऱ्याचशा गोष्टीची। तर बरेच लोक सामानसुद्धा घेतात, सोनं चांदीचं दागिनं घेतात, वाहन घेतात, घर घेतात। तर प्रत्येकाची आपापली मानसिकता असते आणि प्रत्येकाची आपापली पूजा करण्याची पद्धत असते। तर अशा प्रकारे बघा, जी अक्षय तृतीयेची पूजा आहे तर ती झालेली आहे। सोबतच मुलांनासुद्धा पूजेमध्ये ना सामील करून घ्यायचं, कारण आपण कशाची पूजा करतो, काय करतो, कशासाठी करतो, तर हे त्यांनासुद्धा माहीत असायला हवं। नाहीतर मग बऱ्याच वेळा बघा, मुलांना माहीतच नसते की आपल्या इथे कशाची पूजा आहे, कशासाठी केलेली आहे, का बरं केलेली आहे। तर त्यामुळे त्यांनासुद्धा या पूजेमध्ये नक्की सहभागी करावं। कुठलीही पूजा असो, त्यांना नक्की सहभागी करावं। तर चला, अशा प्रकारे छान जी पूजा आहे तर ती झालेली आहे। तर आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते। आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ। कुठे जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय. हर हर महादेव.